पुन्हा एकदा थेट दृश्य आपण बघतोय पंतप्रधानांच्या फोन पे पर बात करो वहां से तो ये बात प्रियांका गांधी आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो, त्यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर आजूबाजूला कार्यकर्त्यांचा सुद्धा गदारोळ आहे आणि आता ह्याच्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं दिसतंय। साधारणपणे 3 तासांपासून हे ठिय्या आंदोलन पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसकडनं सुरू आहे। त्यांची प्रमुख मागणी अर्थात हीच होती की धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचबरोबर नीट पेपर फुटीचा विषय संसदेमध्ये चर्चेला जावा, परंतु थोड्याच वेळामध्ये संवेदनशील भाग असल्यामुळे इथे पोलीस जमा झाले, त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि आता मुख्य नेत्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रचंड मोठा प्रतिकार आंदोलकांकडून केला जातो। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, सध्या नक्की परिस्थिती काय आहे? सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर नेत्यांना ताब्यात घेतलंय का पोलिसांनी? सोमेश यांच्याशी आपला संपर्क होत नाही, परंतु आपण बघू शकतो राहुल गांधींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्या बसमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आता त्यांची रवानगी तिथून पुढे होतीये। राहुल गांधी आणि त्याचबरोबर प्रियांका गांधींना सुद्धा पोलिसांनी आजच्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतलेलं आहे। मगाशीच आपण पाहिलं जितेंद्र सिंग यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की सरकार या विषयावरती चर्चा करायला तयार आहे। कठोर कारवाई जे या सगळ्या प्रकरणाला पेपर फुटीला जबाबदार आहेत त्या अनुषंगाने कारवाई करायला तयार आहेत, परंतु तरी सुद्धा हे आंदोलन संपुष्टात येत नव्हतं आणि त्यामुळे आता आपण बघतोय प्रियांका गांधी यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना तिथनं हटवण्याची कारवाई सुरू आहे। अखिलेश यादव यांना सुद्धा थोड्याच वेळापूर्वी ताब्यात घेण्यात आलेला आहे। इथे असलेले सगळे मुख्य नेते आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे अधिक आपल्याला अपडेट देतील। सोमेश, इथे जे आंदोलन करणारे खासदार त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहू शकतो की यामध्ये डी.के. शिवकुमार आहेत। पाहू शकतो की यामध्ये डी.के. शिवकुमार आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री। त्यानंतर मग रणदीप सिंह सुरजेवाला यापूर्वी इथे आंदोलन करत होते। त्याशिवाय आता जर आपण पाहिलं तर शिरीन प्रियंका गांधी, बिल्कुल प्रियंका गांधी की आप तस्वीर देखिए। प्रियंका गांधी बस के गेट पर इस वक्त खड़ी हुई आपको नजर आ रही हैं। प्रियंका गांधी को बस में चढ़ाया जा रहा है और प्रियंका गांधी इस वक्त बस में चढ़ते हुए बस के गेट पे ही नजर आ रही हैं और साफ तौर पर प्रियंका गांधी, जिस बात का आप जिक्र कर रहे थे ना कि पुलिस की तरफ से उनको जो है कहा गया है कि आपको डिटेन किया जा रहा है क्योंकि अखिलेश यादव, राहुल गांधी पहले हट चुके हैं, लिहाजा प्रियंका गांधी को तर राहुल गांधींना आधीच ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता प्रियांका गांधींना ताब्यात घेतलं जात आहे, परंतु अजूनही एका पातळीवरती प्रतिकार करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो। राहुल गांधी के कमांडो को रिक्वेस्टिंग प्लीज, वी डोंट वांट टू डिटेन यू। लेकिन वो आपको डिटेन नहीं कर रहे, कोई दूसरे लोगों को टारगेट किया जाए। बट वी विल फाइट, वी विल नॉट लीव। बट व्हाई they are not, they are detaining selectively. Do you think sir they are detaining selectively? मुंडे बने क्या यार, सामान तो आगे काम करोगे क्या हुआ? ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय जेव्हा राहुल गांधी यांच्या भोवती पोलिसांनी गराडा घातला होता आणि त्या आधीची ठिय्या आंदोलनाची ही दृश्य आहेत। सुमारे 3-3.5 तास हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं,
परंतु त्यानंतर मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केली. राहुल गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आणि आता या क्षणी आपण बघतोय प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन बसमध्ये चढवलं जात आहे, परंतु ते प्रतिकार करतायत. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे सुरक्षा रक्षक आणि त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांचा गराडा अजूनही आहे. पंतप्रधानांच्या घराबाहेरची ही सगळी जागा असल्यामुळे या स्थळी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संवेदनशील जागा असल्यामुळे पोलिसांनी लगेचच इथे गराडा घातला आणि आंदोलन करताना हटवण्याची प्रोसेस सुरू केली आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनीही प्रतिकार केला. प्रामुख्याने मागणी त्यांची जी आहे ती राहुल गांधींची मागणी ही होती की धर्मेंद्र प्रधान यांनी प्रियंका गांधी को देखिए, प्रियंका गांधी मान, अगर आप यहाँ से तस्वीरें दिखा सके बेहतर ढंग से की प्रियंका गांधी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि अकाउंटेबिलिटी फिक्स झाली पाहिजे. तुम्ही यावर लोकसभा अध्यक्षांकडे काही न्याय मागणार का? कारण महिला खासदारांच्या बाबतीमध्ये बिलकुल तुम्ही बघितलं असेल आम्हाला ज्या तऱ्हेने खेचलं गेलं अशा त्या संदर्भामध्ये आम्ही बिलकुल जा रहा है. तो प्रियंका गांधी की ये तस्वीर बस के गेट पे लटके हुए इस वक्त जो है डिटेन किया जा रहा है. तो राहुल गांधी तो को जो पोलिसांनी हिरासत में लेके गई तो वो जेल के वो जो है वो बस के अंदर थे, लेकिन प्रियंका गांधी की ये तस्वीर आप देखिए, ये तस्वीर निश्चित तौर पर जो चर्चा में भी रहेगी, सुर्खी